गेल्या काही महिन्यात चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरातील अल्पवयीन मुलं आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथं घडली। या घटनेत खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकानं 11 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केलाय। या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरोधात ॲट्रॉसिटी आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारंजा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन विद्यार्थी हा स्थानिक भारतीपुरा इथल्या ब्रिलियंट ट्युटोरियल ट्यूशन या क्लासमध्ये शिकवणीसाठी जातो। नेहमीप्रमाणे तो दुपारी 3 वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गाला हजर असताना आरोपी शिक्षकानं त्याला वरच्या मजल्यावर नेऊन "तू खूप सुंदर दिसतो, तू खूप गोड आहेस" असं बोलून त्याला जवळ घेतलं आणि त्याच्यासोबत अश्लील चाळे केले। अचानक झालेल्या या प्रसंगामुळे पीडित मुलगा घाबरून गेला। घरी परतल्यावर त्यानं धैर्य एकवटत आईला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांनी कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली। विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आणि आरोपी शिक्षकाविरोधात गंभीर गुन्हे नोंदवण्याची कारवाई तातडीने सुरू केली। पोलिसांनी आरोपी प्रवीण रामेश्वर व्यवहारे याच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी तसंच विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी संबंधित आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आले। या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांनी सांगितलंय। हे प्रकरण समोर आल्यानंतर ट्यूशन क्लास परिसरात तसंच संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त होतोय। अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। शिक्षणासाठी पालक आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी ट्यूशन क्लासमध्ये पाठवतात, मात्र अशा घटना घडल्यानं पालकांच्या मनात भीती निर्माण होते। ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात बालकांच्या सुरक्षिततेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत। ट्यूशन क्लास, शाळा, प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मुलांचं संरक्षण हे सुनिश्चित करण्यासाठी अधिक बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं स्थानिक नागरिकांचं मत आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका शाळेत नृत्य शिक्षकानं वेगवेगळ्या वेळी 2 ते 3 मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती। यानंतर आणखी एका शाळेत 3रीत शिकणाऱ्या एका मुलानं प्री स्कूलमधील 3 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली। नाशिकच्या मालेगावमधील एका 3 वर्षाच्या चिमुरडीच्या हत्या प्रकरणानं अवघा महाराष्ट्र हादरला। पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीनं तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती। बदलापूर शहरातील आदर्श विद्या प्रसारक मंडळ संचलित शाळेत 2 लहान मुलींवर गेल्या ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। या घटनेच्या निषेधार्थ हजारो बदलापूर वासियांनी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केलं। शाळेमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांना नवी मुंबई शहर देखील अपवाद नाही। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याची आकडेवारी सांगते। राज्यातील बाललैंगिक अत्याचाराच्या या घटनांची आकडेवारी चिंताजनक आहे। सद्यस्थितीत लहान मुली आणि मुलंही सुरक्षित राहिली नसल्याचं उघडकीस येत आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2024 या 8 महिन्याच्या कालावधीत बलात्कार आणि विनयभंगाच्या 225 घटना घडल्यात। यातील 103 गुन्ह्यांची नोंद ही 18 वर्षांपेक्षा लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची असल्याचं उघड झालंय। यात 60 बलात्काराच्या तर 43 विनयभंगाच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली। पोलिसांनी बाललैंगिक अत्याचाराच्या या गुन्ह्यातील 85 आरोपींना अटक सुद्धा केली आहे। तसंच त्यापैकी 44 आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आले। अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपी हे पीडित मुलीचे नातेवाईक, मित्र, प्रियकर, ओळखीचा व्यक्ती किंवा शिक्षक असल्याचं आढळून आलंय। मुलींना चॉकलेट, खाऊ किंवा पैशाचं आमिष दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे किंवा थेट शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात। अनेकदा दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी किंवा अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार केले जात असल्याचं अनेक प्रकरणात आढळून आले। अनेक प्रकरणांमध्ये आरोपी हा नातेवाईक असल्यामुळे पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण पोहोचतच नसल्याचं आढळून आले। एकूणच या सर्व घटनांमधून एकीकडे लहान मुलींवर शाळेत किंवा अन्यत्र लैंगिक शोषण आणि अत्याचार होत असताना आता लहान मुलांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या संपूर्ण घटनेवरून आता राज्यात मुलीच नाही तर मुलं देखील सुरक्षित नसल्याचं बोललं जात आहे। चिमुकल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।